Hello, hello, hello. Yes, yes, superstar Gaurav More from Powai Filter Pada. Yeah, Sanju fam. Hello. एक मिनिट मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? नो 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 हे बघा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका. मी एक PA अपॉइंट केलेली आहे. गौरव तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. ओके बाय बाय बाय. येस बोला. तू काय PA अपॉइंट केलीस? हा आता काय सांगू तुला प्राजक्ता 4 फेटे मिळालेत मला. एवढा कामाचा व्याप पडला ना काय करू. स्वतःचं स्किट लक्षात ठेवायचं त्यात फंबल लक्षात ठेवायचं त्यात ह्यांच्या प्रत्येकाच्या स्किटमध्ये काम करायचं त्यांची एक एक वाक्य लक्षात ठेवायची. भरपूर कामाचा व्याप पडला ना म्हणून मी एक PA अपॉइंटच केलेली आहे. तुम्ही असं बघू नका मी खरंच PA ठेवलेली आहे. अरे असं हा अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुले सारखा हॅलो येस समीर सारखा हा देतो यस सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय. तर असा आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही. अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि मी कधी करणारही नाहीये. पण आता तुम्हाला माझी PA बघायची असेल तर ते आता येईलच बघाच तुम्ही. येस 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 गौरव मोरे's PA here. Yes. Yes, I am Vanity Van. Yes. ऍक्च्युली तिने इंग्लिश ऍक्सेंट पकडलाय तो वनिताचं वॅनीचा तर चुकून व्हॅनिटी बोलली आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन. पण बघितलं ना केवढा वजनदार माणूस आणलाय. साधी नाहीये ती तिच्या साईजकडे जाऊ नका त्याच्यात टॅलेंट भरलेलं आहे. What? तुम्ही गौरव मोरे सरांना गौऱ्या म्हणाला? माइंड युअर टेंग्यू हा? तुझ्या बापाला झाला असेल टेंग्यू. हे बघा जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत. खांडेकर ऐकलं का? नाही नाही हास्य जत्रेचं वेगळे ते उदाहरण देऊ नका. What? 50,000 पर डे? Oh my God. तुम्ही 50,000 पर डे द्या 60,000 पर डे द्या नाहीतर 1,00,000 रुपये द्या. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत. डोंट कॉल मी अगेन. हे काय केलं 50,000 पर डे होता 50,000 पर डे. Yes, sir. तुला माहितीये 50,000 पर डे केवढा असतो? नो सर. माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण 50,000 होत नाहीत ग. त्यात 1200 रुपये कमी पडतात. तू 50,000 नाही बोललीस अगं सर ते गौऱ्या म्हणाले. अरे मरू दे रिस्पेक्ट केला खड्ड्यात मला गौऱ्या बोलू दे ना तर कर आपल्याला गौऱ्या बोलू दे मला चाललं असतं. एक्सक्यूज मी सर तुम्ही नवीन आहात काय नाहीतर काय थोडं ॲटिट्यूड असं मेंटेन करावा लागतो सर. ओ मग आता जो फोन होता कोणाचा होता? चॅनलचा होता सर. ए तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलंस? अरे माझं करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपवूस. हे सोडा ना सर. काय करिअर नाही सर. मग नाही ते असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं. का का काय विचारता सर? एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता ओ माय गॉड मी आणि हिरो. सर मी नाही म्हणाले. तू का नाही म्हणालीस? सर इथे 5 मिनिटाचं स्किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो. तिथे पहिल्या दिवशी जीभ हार्ट अटॅकने वारली असती सर तुमची. कळलं कळलं कळलं. 1 मिनिट आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार तू फक्त तारखांचं बघ. ओके सर. Yes. सर डोंट वरी सर. ओके मी तुमची सगळी कामं करून देणार. Yes. सर तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना भोजपुरीत नक्की मिळेल सर. भोजपुरीत? येस सर. पण मला भोजपुरी येत नाही सर तुम्हाला मराठी कुठे येते? सर पण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने इथे येता ना त्याला दाद दिली पाहिजे सर. हो ना? सर शिवाय मी पेपरात ऍड दिली आहे सर. बघू बघू. बघा बघा सर बघू ऍड दिली. ओ हो ओ ओ ओ माय गॉड कसला फोटो दिलाय माझा आणि काय दिलंय आमच्या इथे रिक्षावाला टॅक्सीवाला दूधवाला कचरेवाला प्रामाणिक कुत्रा अस्वलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल. हे काय गौरव मोरे भाड्याने मिळेल हे काय दिलंय? अरे सर ते चुकलंय. ते रास्त दरात भाड्याने मिळेल असं लिहायला सांगितलं. अरे पण अशी कोणी ऍड देतं का? सर डोंट बी पॅनिक सर. होणार ना का पॅनिक असं लिहिल्यावर? यू वोंट बिलीव्ह सर. काय ही ऍड बघून 4 फिल्म ऑफर झाल्या सर तुम्हाला. ही ऍड बघून मला 4 फिल्म? येस सर. ओ माय गॉड देन आय एम सुपरस्टार. ओ माय गॉड. पण ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा. ओ सॉरी सर त्याचं स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर. बघू द्या. सर वाचून घ्या. हे पकडा. येस सर. सर उद्या शूट आहे हा सर.
उद्या शूट आहे म्हणून Yes, आज- sir. ओ हो, हो. गौरवचा क्लोज लागलेला आहे. येस मैं बहुत गरीब हूँ, मैं एक बद्दा सा कम दिमाग वाला करपा हुआ इंसान हूँ. हे मी बोलायचंय? येस सर बद्दा सा करपा हुआ? येस सर हे मी कसं काय बोलणार यार? हो सर हा. ते प्रोडक्ट वापरण्याआधीची वाक्य आहेत. अच्छा. प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य आहेत. अच्छा. नंतर असं मी आता खूप देखणा दिसायला लागलो आहे असं वगैरे sir. म्हणजे प्रोडक्ट वापरण्या आधी करू हा. आणि नंतर देखना. Yes, sir. वाटा स्क्रिप्ट यार. Yes. बरं मला सांगा आफ्टरची स्क्रिप्ट द्या ना मला. सर आहे स्क्रिप्ट हा. पण त्याच्यासाठी त्यांनी श्रमेश सरांना कास्ट केलंय सर. काल आलेला मुलगा माझी कामं पळवणार. सर हा. त्याला काल आलेला म्हणू नका सर हो? तुम्ही परवाच आलात सर. सर तुमची कारकीर्द फार मोठी नाहीये सर. ठीक आहे ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे. हो ना. तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल सर. त्यांनी मागून येऊन 3 फेटे जिंकलेत. हो? हा सर तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले हा. नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला. सॉरी सर सर पण सर त्यांनी श्रमेश सरांनी तुम्हाला रेफर केलंय तिथे. त्यांनी माझं नाव रेफर केलंय. हो ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना. अरे किती इज्जत करताय माझी. अरे पण अशाने माझी सगळी कामं जातील ना यार. सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर. ओए, सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का हा. हे बघा माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही हे सर. बघा तुम्ही माझी लायकी काढू नका. आई शपथ सांगून सर, मी प्रामाणिकपणे अरे पण माझी लायकी कशाला करताय? हॅलो 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 एक्सक्यूज मी हा. मला गौरव मोरे यांना भेटायचंय. मिस गौरव मोरे बोला. तू गौरव मोरे मग मी कोण? वनिता खरात. थोडं कॉमेडी आहे सर. एक मिनिट सर हा. मी तुमच्या वतीने बोलते ना सर. हो, हो. थोडं मला बोलू द्या Yes, yes, ना. please. बोला काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय. मी बँड्राहून आले काय फरक पडतोय? आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुमच्या आहे? नाही नाही मग गप्पा बसा. चला वावा सर डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर. ऍक्च्युली त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचंय म्हणजे. म्हणजे एक मिनिट म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला सुपारी देताय? ओ माय गॉड आमिरदा माझ्या आयुष्यातली पहिली सुपारी आली. येस येस मी. एक सेकंड तुमचा काय संबंध? गौरव मोरे यांना मी भेटायला आलो. येस तोच मी सुपरस्टार गौरव मोरे. ओ सॉरी सॉरी सर it's मी okay. मी ओळखला नाही सॉरी. It's okay. ऍक्च्युली तुमचा तो कुत्र्याचा आणि अस्वलाचा रोल गाजला ना सो ह्याच्यात मी कधी पाहिलं नाही तेच जास्त मी गौरव मोरे. नाही पण सर तो कुत्र्याचा लुक छान वाटतो तोच कॅरी करा सर. हो सर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या सोसायटीवाले मागे लागले हा. की आम्हाला तो कुत्राच हवा. त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो हो सर. ना मी काय म्हटलं मी गौरव मोरे. आता कुत्रा झाला ना गौरव मोरे. पण मी काय म्हणतो ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या. मला सांगा कधी यायचं ते सांगा मी येतो. पुढच्या शुक्रवारी. येस. सर पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत. का? हो सर बुधवार गुरुवार शूट असतं ना शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर. ए मी शूटिंग करतो तू कशी काय दमणार? सर, अहो, तुमच्या 25 वर उगाच खोटं खोटं हसायचं किती दमायला हो नाही जमणार शुक्रवारी नाही जमणार. किती माझा याचा? अरे माझा कुठं माझा आहे? गप्पा बस. हा? याला उगाच मी जाऊ दे त्या श्रमेश प्रथमेशला कास्ट करतो. ओ खांडेकर ऐका ना खांडेकर. बघितला गेली माझी सुपारी. आता तो बाहेर जाऊन काय सांगणार गौऱ्या 1 नंबरचा माजूला नट आहे म्हणून. ठीक आहे ना सर फालतू नट म्हणण्यापेक्षा माजुरडा नट कधी बरंच ना सर. तो फोन उचला. ओके ओके सर सर. माजूला नट. हॅलो येस नाही 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 गौरव मोरे उद्या फिल्मचं शूटला चाललेत. त्यांचेच फंबल रिशूट करायचे. मला मान्य आहे ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात पण ठीक आहे ना प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का? अरे नाही जमणार. हा ठीक आहे काढून टाका. सरांकडे भरपूर काम आहेत. नाही नाही तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी हा मी पण आहे मोठी. आले मोठे गोस्वामी. कोणाचा फोन होता? खणते सचिन मोठे का गोस्वामी काय ते होते. कोणते मोठे गोस्वामी नाही ग. सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. अगं त्यांची मालिका चालू आहे मग? महाराष्ट्राची हास्य जत्रा. So? त्यात मी काम करतो. स्किट करतो नंतर फंबल तरी शूट करतो. त्यांना तू नाही म्हणालीस? अहो सर घेतात ते परत. अरे ते परत घेतात पण नंतर खूप घेतात. अरे तुझ्यामुळे माझं काम गेलं. सर माझ्याकडे खूप काम आहेत मी सगळे देईन तुम्हाला
खूप काम अरे आहेत तुझ्याकडे काम आहेत ना, पण माझ्याकडे नाही ना. वळीचा कंदील. हो सर. सर माझ्याकडे खूप काम आहेत, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. तू निघ इथून. सर ते तू काढू निघ, नका. चप्पल काढून ते बाहेर मार. काढते सर. अरे ते काढू बाहेर- नका. बाहेर सर, ते काढू नका. सर, प्लीज 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 ते काढू नका. सर, तुम्ही काढू नका. सर, 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 काढू नका. प्लीज नका. सर, म्हणजे मला पण बस आहे. काय मस्त पर्सनॅलिटी आहे. वार मस्त आहे. वार कुठला शुक्रवार? मी फक्त पंच मारला. मी पण तेच केलं. हेड. हे असं होतं यार. गेले 6 दिवस मी आज जेलमध्ये आहे. इकडे ऐकतच नाही तो. डायरेक्ट अघोरी मारता तो. हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय. ही माझी बायको आहे ना, बायको, तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. प्रसाद तुला सांगतो, आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. शॉपिंग वगैरे झालं. तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली, आली. मस्ती बघ किती तिच्यात. येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं, मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो. मी काही बघितलं नाही. मिशा बघितला जेंट्स. मला वाटलं. मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली. पोलीस कंप्लेंट केली. मी आज 6 दिवस झाले इथे आहे. तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसा है? काय चौगले? हाँ हा? हाँ मैंने कुछ नहीं किया, मैंने कुछ नहीं किया. कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे एकदम. टायर झालंय. थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायको आले तुमची भेटायला. फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं. ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले, या आत्या चला. ओ माय माय. कुठे? किटी पार्टीला का? हं? नवरा कुठे आहे तुझा? जेलमध्ये आहे ना? असं येतात नटून तटून असं येतात. झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये. माझं तेजच असं आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम, यु नो. अत्तरासारखी मी आली की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस. तुला माहितीये का? तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतंय तुम्हाला? हो आठवतंय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा ऐक. 12 मिनिटंच आहेत ना. जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पाणउतारच करतेस माझं तू. तुम्ही तरी का आले असं बोलत माझ्याशी सांगा. इकडे बघ. इकडे बस. बस आधी. मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा, मला इथून बाहेर पडायचंय ग. चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापुरीचा वकील मामा नको ग. काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग. हाकलवला त्याला. वकील आहे ना तो. काळा कोट घातला पाहिजे त्यांनी. रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? अहो त्याचा वाढदिवस अरे होता. शाळा आहे काही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे काही? नवीन वकील बघ ग. मला तुम्ही चांगला नका हो वकील. असे पॅनिक होऊ. हे बघा, मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही. म्हणजे तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना, तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहेस? तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार. माझं ठरलंय. अहो, काय गरज आहे? मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. अगं मग ते- आणि खरं
खरं तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% TDS जातो, 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4च दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतलीये. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च? सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची. म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत, लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काही मी मूर्ख नाही हा वकिलीसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायला. वकील कशी होणार आहेस? सेल्फ स्टडी. म्हणजे मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू? अगं बाई उशीर झाला मला. काय? दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून नाहीये ग. तू नवीन वकील बघ, पाया पडतो तुझ्या. नाही त्याची गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये? माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? हो. काय सांगते. 2.5 किलो का हाथ किसी के पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता मिलोड, मिलती है बस तारीख. ओक चड्डा समझा इसे? समझा? ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया की किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कन्फर्म आहेस तू? मर्द आहेस? कन्फर्म आहेस? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच कठीण आहे. नाही नाही सगळं सोपं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका. आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते. बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअप वर. प्लीज. कोण आहेस? कोण तू? पंतप्रधान आहेस? राष्ट्रपती आहेस या देशाची? हा चरबी तर आहेच अंगात, माच कुठून आणतेस? कोर्टातल्या जजवर रुसतेस तू? हो. अगं काय तुझं? अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये. मी इकडे आज तुझ्यामुळे. भावाने कळताय का तुला? तुझ्यामुळे इकडे आहे मी. निघतो मोठी छान निघ. निघते मी. एवढी काही चिडायची गरज नाही. निघते. आणि एक सल्ला ऐका माझा, कळलं ना? घरात बसताना ठिय्या मांडून तसे इथे बसून राहू नका. जरा हातपाय हलवत जा, आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं, कळलं का? छानपणा मला नको शिकू. काय मेहनत करतो माझीकडे मला माहिती आहे, कळलं ना? भांडी घासतो रोजची मी इकडे, कळलं ना? रोज भांडी घासतो. आणि छोटी छोटी नाही, विशाखा सुभेदार साईजची घासतो मी. आज तेवढं भरून येतात तुला माहितीये का? एवढा जरा दुपारी गोधडा शिवायला घेतो तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते. नुसता बसलेला इकडे मी. गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी. 200 रुपये मला शिकवते ही बाई. एक मिनिट. तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले. हो. 40 रुपये मजुरी. हा. साई चोको 24, 240 रुपये मिळायला पाहिजेत. हा. 200 कसे? 40 रुपये कुठे? 40 रुपये कुठे? माझ्याकडे हिशोब. अरे हे मित्रांवर उधळलेत ना तुम्ही? इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र? लाज वाटते का? काट कसरू करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो. अरे कुठे जाऊ तुम्हाला? जेलमध्ये येणार मी. याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे. अरे पण मी इथे नाही तर तुमचं जेवण बंद सांगू ठेव. अरे कुठं बापाने दिला जेवण इकडे मला? जेल मधलं रोज जेवतो मी. एक निघ चल.
एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला. माझा डायलॉग तू नको म्हणू. ठीक आहे, जाते मी तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते. विशू विशू थांब. विशू सॉरी माठ विशू. विशू यार माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर. तुझं नाहीये का माझ्यावर. का चिडतेस माझ्यावर. मी टेन्शन मध्ये गे इकडे. तुझं नाहीये का प्रेम माझ्यावर. सांग बघू मला. खूप आहे रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी तू तुझ्यावर बोल. अगं नाही तू बोल. तुझ्यावर बोल. तू बोल. टकल्या बोल. मला चालेल. टकल्या बोल. बोल ना. बोल ना तू. टकल्या माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझंही खूप प्रेम आहे. मला खूप आठवण येते रे तुझी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खरंच. मी चिडले वगैरे तर तू माझा रुसवा काढतोस ना, ते मी खूप मिस करते. अरे माझं मनोरंजन करण्यासाठी तू हे माझ्यासाठी सनई वाजवशील. ती मी वाजवायचो ती. वाजव ना सनई वाजव. आई ग तुला खरंच बरं वाटलं. सुंदर. कान तृप्त झाले रे माझे. समीर आणि ते काकांचं भांडण. काकांचं भांडण तुझी आई करायची ग. तुला आठवतंय आपल्या लग्नाच्या वेळेला मेहंदी होती. मेहंदीच्या रात्री संगीत होतं. तुझी आई तुझे बाबा तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आला आणि काकांचं भांडण केलं. असं कधी भांडण असतं का ग. कुठलं मनोरंजन आहे हे. काय आहे याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काखाला आल. नमस्कार 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 नमस्कार. मी अंशुमन विचारे या मोबाईल शॉपच्या बाहेर उभा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी ग्राहक म्हणून आलेलो आहे. तर या मोबाईल शॉपच्या दुकानातून मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा. पण एनिवे कुणी आहे का. हो आहे ना. हा नमस्कार. आहे ना सर. बोला सर. वेलकम. ऍक्च्युली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला. तुम्ही नव्हता दुसऱ्या कोणीतरी होते. ओके. तर थोडा प्रॉब्लेम झालाय. थोडा म्हणजे जास्त नाही फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही. तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचारे नावाच्या माणसाचा आहे. हो म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द गेलेले असतात. वाटते का बोलतोस तू. हा? वाटते का बोलतेस. ह्यांच्यावर तुम्ही काम करताय ना. त्यामुळे इतकं काम करताना काही प्रॉब्लेम नाही. तुला काय वाटतं का बोलतेस तू. ह्याला जायचं काम ह्याला माहिती आहे. ह्याला पण सगळं माहिती आहे. वाटते का बोलते फालतू काहीतरी. वाटते का बोलते तू. वाटते का बोलते तू. बघितलं सर हे सेलिब्रिटी नटांचं ना मला फार आवडतं. लगेच डेमो देतात. बघा या मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम झालेत. मधले मधले शब्द ऐकू येत नाहीये. परवा मित्र मला फोन करून सांगत होता मी बोरिवली वेस्टला डॉन बॉस्को शाळेजवळ थांबलोय. ओके. ह्या प्रॉब्लेममुळे काय ऐकू आलं मला. मी बोरी डॉ ठा लो कसं कळणार माणसाला. ह्याच्यात कसं कळणार माणसाला. सर सिंपल आहे. स्वतःचं डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर. अच्छा म्हणजे मला डोकं नाहीये. नाही. काय बोलताय तुम्ही. सर सूर लक्षात घ्या. नाही तसं नाही. तुम्ही बोरिवलीत होता तुमच्या मित्राचा फोन आला की बो डॉ सरळ समजून द्यायचं की बोरिवलीतल्या डॉन बॉस्को शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलावलंय. अच्छा म्हणजे 90,000 या फोनला घातले ते असंच फालतूगिरी समजवण्यासाठी अंदाज लावण्यासाठी. काय तुम्ही बोलताय कळतंय का तुम्हाला. अक्कल शून्यसारखं बडबडू नका तुम्ही. सर प्लीज चिडू नका. माझा फोन तुम्हाला हा तुमचा फोन रिपेअर करायची अत्यंत गरज आहे सर. अत्यंत गरज आहे. आमचे एक्सपर्ट इथे आलेले आहेत. तुमचा फोन लगेचच रिपेअर करून देतील सर. वाट लागलं सगळ्या फोनची. फोन रिपेअर करा माझा. ओके, ओके. 90,000चा फोन आहे. परवाच घेतलेला मी. सर डोंट वरी सर. एक्सपर्ट गौरव मोरे हा बोला. प्लीज जरा लवकर या. काय करायचंय.
फोन रिपेअर करायचा फोन एक मिनिट. हा फडकण हे स्प्रे घेऊन काय करतो हा तुमचा एक्सपर्ट? सर आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत, इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत. अच्छा हो. कुठलं चित्र? सर मधल्या वेळेत ना ते असे सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतात, त्यात एक्सपर्ट आहे ते. हा मी हा सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पुसतो. येस सर. त्या फडकं मारणाऱ्याला माझा 90,000चा फोन तुम्ही रिपेअर करायला दिलात. तुझी लायकी आहे का ना फोन वापरायची? लायकी आहे हा? बघतोस काय रे विजयराजची 11वी कॉपी? बघूनच कळलं ना माझ्याकडे. माहितीये का हा फोन 90,000चा फोन आहे. कळलं ना? माहितीये का अँड्रॉइड म्हणजे तरी माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? एक्सक्यूज मी, त्याचं स्पेलिंग सांगा ती मला. त्यानंतर बोलू. मला माहिती आहे अँड्रॉइड काय आहे. अरे अँड्रॉइड हा लॉन टेनिसचा सगळ्यात मोठा खेळाडू आहे. अँड्रॉइड आगासी. छपरी तू आंध्रे आगासी. कळलं ना? अरे ह्याला अरे मोबाईलचं ज्ञानच नाही या माणसाला. तू कसं काय रिपेअर करा? अरे पण मला लॉन टेनिसचं ज्ञान आहे ना. एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना. अरे कुणी पडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो लाईक गौरव मोरे, आणि कुणी उचललेला पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो लाईक प्रसाद खांडेकर. लोकांवर फालतू पंच मारू नका. माझा फोन रिपेअर करा, माझा फोन रिपेअर करा. हे बघा एक शब्द तरी ऐकू आला पाहिजे. मग एवढं कळत नाही ह्याला. ओके ओके सर, डोंट एक शब्द वरी. ऐकू येत नाही यार. गौरव मोरे एक मिनिट थांबा. फेका. अरे फेकून काय रे? 90,000चा फोन येतो. सर विश्वास ठेवा सर, सर सगळं व्यवस्थित होणार आहे. हे बघा तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे मला दिलेलं नाही. त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करूया. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर. मला सांगा मॅडम तुम्हाला कोणी घेतलंय शो मध्ये? घेतलं कोणी शो मध्ये? हे बघा इतरांच्या चुकांवर बोलायला मी काही बांधील नाही. आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवर हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत नाही. झालेला आहे हा फोन रिपेअर झालेला आहे. क्या बात आहे. हे घ्या. तुमच्या बॉसला फोन लावला. अरे boss ला कशाला phone लावला तुम्ही? बोला ना आता. अरे यार लावला. तुम्ही- बोला ना आता. लावला ना फोन. बोला ना. सर डेमो सर डेमो. हॅलो बॉस मी बोलतोय. मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता येऊ? 3:30. हा 3:30 किती वाजता? हा बॉस 3:30 किती वाजता? हॅलो साडे किती वाजता? हॅलो हॅलो बॉस साडे किती वाजता? साडे फक्त साडे ऐकू बाकी काय ऐकू येत आहे? साडे काय करणार माणसाला? साडे फक्त ऐकू येत आहे. एक्सक्यूज मी सर, दिस इज नॉट फेअर. तुम्हीच म्हणाला होता की एक तरी शब्द ऐकू आला पाहिजे. आला की नाही एक शब्द ऐकू? काय साडे? तो चाटू शब्द मी साडे चाटू काय शब्द साडे म्हणून? एक मिनिट आता ही सई आता मी तुला प्रश्न विचारतो मला उत्तर देशील प्लीज? हा मला सांग तू दे भेटशील मला किती वाजता? 3:30. काय अंदाज बांधणार आहे ती? काय अंदाज बांधणार आहे? बघा माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे. लक्षात ठेवा मी मारीन तुम्हाला दोघांना मारीन. लक्षात ठेवा 90,000चा फोन आहे माझा. 90,000चा. सर मी आहे ना. द्या इकडे मोबाईल. हा. इकडे द्या मॅडम. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? नाही काय करायचं म्हणजे? माझा ह्याला येतो ना नक्की. कम ऑन सर, मला माहिती तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. गौरव मोरे कम ऑन, फोन इथे ठेवा आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा. ठीक आहे चालेल. येस कुणी मध्ये यायचं ना. पर्सनल आहे दोघांचं. येस. काय रे शाण्या? कोणाशी बोलताय तुम्ही? एक मिनिट मी बोलतोय ना. मॅडम याला सांगा मध्ये येऊ नका म्हणून. प्लीज सर मध्ये disturb करू कोणी मध्ये येणार ना. हा आमच्या दोघांचा मॅटर आहे. याला सांगतो आता बरोबर. एक मिनिट होता का? ए शाण्या इकडे बघ रे. इकडे बघ. कोण इकडे फिरव. कोण आहे रे तू? कोण आहेस? एक सेकंड तुम्ही बोलताय का? रिपेअर करा ना तुम्ही. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून. सर एक मिनिट थांबा. सर, एक मिनिट. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून. आपण माझा फोन मॅटर माझा आहे. मी फिल्टर पाण्याचा डेंजर माणूस आहे. शप्पा सांगतोय. काय तमाशा आहे? एक मिनिट तमाशा आहे. नाही तमाशा नाही का ऐका मी डेंजर आहे. मी आज शप्पा सांगतोय. मी फोन याला समजवा याला. सर प्लीज तुम्हाला मी सांगते प्लीज मध्ये डिस्टर्ब करू नका. तुम्हाला तुमचा फोन हवाय ना. अंशुमन विचारासारखा दिसतो म्हणून सोडला तुला मी. दुसरा कोणी असता ना याला. नाही असतो ना मी. गौरव मोरे प्लीज शांत व्हा आणि कॉन्सन्ट्रेट. अरे हा बघ ना याला अक्कल. तुला अक्कल नाही का रे? एक सेकंड ऐका ना. काय नाही काय मी मॅडमला उलट बोलत ना. नाही, मॅडमला उलट बोला. नाही मी काय करत नाही. गौरव ऐका ना, मोरे, मी गौरव काय मोरे, करत नाही. please, मी काय करत नाही. मॅडमला उलट बोला. मी काय करत नाही. मोबाईल या. तुला शेवटची वॉर्निंग आहे. जर का तू ठीक नाही झालास तर
तुझे 100 तुकडे करून मी गटारात फेकून देईन, कळतंय तुला? तुझ्या बापाचा पोरे 100 तुकडे करायला काय बोला? माझे 90,000 नाही काय बोला बापाचा? मॅडम ऐका ना, ऐका ना, माझं 90,000 गेले ना ते उगाच तुकडे करतात. नाही परत बोला ना मॅडम, सांगतो तुला बरोबर. हे एक मिनिट काय पाय पडायच्यात? ठीक आहे चल. हा एकदा पडून घे चल. काय म्हणतोय? सॉरी बोलते, पाय पडायच्यात. अरे नाही ठीक आहे. अरे बघा. ठीक आहे ओके. ठीक आहे, इट्स ओके. माफ करूया. करूया माफ करूया. येस, झाला फोन रिपेअर. ग्रेट सर, तुमचा फोन रिपेअर झालेला आहे. ऐकलं शेवटी त्याने. या सर. हा असा रिपेअर झाला. हो सर. हा झाला रिपेअर. हो झाला ना सर. घ्या. असं हे 36 ऍप होते, मध्येच कुठे गेले आता हे सगळं ब्लँक दिसतंय. 36 ऍप कुठे गेले आतले? मी मगाशी बोललो ना कोणी मध्ये यायचं नाही. हा ते ऍप पण गायब झाले. काय झालं म्हणजे 36 ऍप कुठे याच्यामध्ये? सर मला सांगा, असे कुठले ऍप होते यात? कुठले म्हणजे? कुठला ऍप हवा होता तुम्हाला यातला? काय म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्ट्रेस जाण्यासाठी मी गेम डाउनलोड केले होते, कळलं काय? ते गेम कुठे आहेत? गेले सगळे. काय माणूस ओ आहे. माय गॉड. ओके, आता मला कळलं त्यासाठी तुम्हाला ऍप हवे होते. नो प्रॉब्लेम सर, तुमचा हा प्रॉब्लेम मी इझिली सॉल्व्ह करू शकते सर. इंग्लिश बोलू नका, फालतू इंग्लिश होतं दोघांचं. हो सर, द्या फोन द्या. गौरव मोरे. रिपेअर कोण करताय? तुम्ही करताय. शांत राहायचं. मॅडम कॅच. मॅडम काय करताय? मॅडम जॉन्टी रोड्स लेफ्ट. अरे नको काय करताय? काय करताय? हंगामा हो गया, हंगामा हो गया. खरं तर मी खूप खुश आहे हा. कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून 7,000 रुपये एक्स्ट्राचे दिले तू. आणि मी खूप खूप खुश झालो आहे आणि म्हणून आहे ना मी इथे एन्जॉय करायला आलोय. पण महेश सर, मी पहिल्यांदाच आलोय. पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं. माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक. त्याने मला सांगितलंय, त्याने मला खूपदा असं सांगितलं की तू असं आत गेलास ना की असं दारूचा ग्लास घेऊन असं बसायचं, मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार. मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार. मैंने होठों से लगाई दो, हंगामा हो गया, हंगामा हो गया, हंगामा हो गया. नाचा ना, थोडं नाचा. मर गया तू मेरे वास्ते साला. आओ मी डिलीट करती हूँ तेरे को, समझा ना? फक्त नाचायला सांगितलं, काउंटरला पैसे पण दिले होते. नाचा ना फक्त. सॉरी साहब, वो मेरा ना आज मूड ऑफ है. मेरा ब्रेक ऑफ हो गया ना, तो मेरा मूड ऑफ है आज. का वो अशफाक, आपण त्याच्यावर एवढा लव केला, त्याने काय केला, त्याच्या लाईफ मधून मला लिव्ह केला. अरे ही ट्रॅजेडी आहे खरं तर. म्हणजे बघा ना, लव आणि लिव्ह याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे हो, पण अर्थ किती वेगळा आहे. वा वा दादा. झाली फिलॉसॉफी झाडून. राजीचा सलाम. काय 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 म्हणताय? राजीचा सलाम. नाही म्हणजे काय नेमकं? राजी है ना मैं, तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी. खरंच? राजी मेरा नाम. फक्त नाव आहे होय मला. मी आपला बोलो कौन से ठुमके पे नाचू? तुम्हाला वाटेल त्या गाण्यावर चलेगा ना तेरे को? नाचा ना. चाचू बजा. हंगामा हो गया, हंगामा हो गया, हंगामा हो गया. एक मिनिट ऐका ना. ओ भाजी ऐका ना. राजी. भाजी तू भाजी. राजी जी ऐका ना, मी तुमचा डान्स इन्स्टॉलमेंटमध्ये बघायला आलोय का? हां, तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय. हां, आता तुम्ही ठुमके मारणार, उद्या हातवारे करणार, परवा मी मुवमेंट बघायला यायचं का बाहेरमध्ये मला?
नाही असं नका ना करू. क्या की बे क्या क्या- की क्या की तुम म्हणजे- काहीच तो लगाई ना. अहो तरी मी म्हंटलो होतो मॅनेजरला पहिली वेळ मला चांगली डान्सर पाठवा, मला मजा हो येईल. साहेब चांगलीच डान्सर आहे मी, कळलं ना, खूप चांगली डान्सर आहे. शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी. त्यांना कशाला घेताय? 8 वर्ष झाली. काय ग 8 वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात नाव कमवलंय मी. तिला काय विचार मग काय? असं ठुमका मारला ना, या ठुमक्यावर नाव कमवलंय. ठुमका कळतं? तुम्ही पण बोलता. असा ठुमका लावला ना आता, इथे सगळे बसलेत ना, सगळे लोक इथे पाकिट काय जीव पण काळीच पण इथे टाकतील. कळलं ना? अरे वा. अशफाक बी 80च आहे आता. असंच काळीच टाकलं होतं इथे. इथे हाँ. वा वा. एक बार बोलू क्या हुआ? हाँ, काय हुआ? अशफाकच्या मागे ना लय मामा लोक लागलेले. हाँ, हाँ. तर अशफाक धावत धावत इथे बार मध्ये आला. एक मिनिट त्या आशफाकच्या मागे मामा लागले काय? घरची भांडण नव्हती मामा भाच्यांची? तेव्हा खरंच पहिली टाइम आलाय काय ग? मामा लोग मतलब पुलिस वाले. पोलीस काय येतात? हाँ तो वो पुलिस वाला आया था उसके पीछे पीछे उसको पकड़ने के लिए. तो अशफाक भागते भागते इधर आया. तो मैंने क्या किया, माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला फ्लोअरवर आणि त्याच्या बाजूने असे ठुमके लावले ना, असे ठुमके लावले. ही गर्दी जमा झाली. पोलीस आले आणि मागच्या मागे गेले पण वा वा छान छान. नंतर काय झालं माहितीये साहेब? हा, नंतर काय झालं? अशफाक आला माझ्या बाजूला, हा हा. माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला, राजी आज तू आपली जान वाचवली, आता मी तुझी मांग भरणार. अरे वा, लग्नापर्यंत गेले ते. काय बोलू साहेब तुम्हाला. आणि एकदा रात्री काय झालं तर माहितीये साहेब? रात्री काय झालं होतं ते सांगा. नको जाऊ दे. ऐका ना ओ रजामुराजी, सांगा ना. राजीजी मला सांगा ना रात्री काय झालं होतं. नाही नाही जाऊ दे. सांगा ना काय झालं. अरे काय को साहेब छोड ना. सांगा ना. नाही रे, पिक्चर रिलीज करायचा नव्हता तर ट्रेलर नव्हता दाखवायचा ना. उत्सुकता वाटते ना एखाद्याची, कळतंय का? काय सांगू तुम्हाला. वाईट साला झालं. कुत्ता हलकट अशफाक मेरे को छोड़ के चला गया. क्या बोलूं साहब आपको, मेरी जिंदगी में बहुत प्रॉब्लम. खूप प्रॉब्लेम असतात काय काय जणांच्या. ओ माझा आहे तो, मी भरलेला तो. मला माझ्यासाठी आणलाय ना मी. ऑर्डर करू ना सब दुसरा. तुम्ही डान्स करा ना, असं कटपुतली सारखं काहीतरी नका करू. अपेक्षा आहेत खूप माझ्या. अशफाक भी यहीच बोलता था साहब. माझं चुकलं. आपण सगळे कटपुतलीच असतो साहब. अहो तो घाला ना खड्ड्यात आशफाक 5 मिनिट. मी एन्जॉय करायला आलोय, प्रमोशन मिळालंय मला, घाला ना खड्ड्यात आशफाकला. साहब सॉरी पण माझ्या अशफाकला काय पण बोलेल मला आवडत नाही. मी आधीच बोलते. मगातपासून कुत्ता कमी ना म्हणालाय तुम्ही त्याला. ते मी बोलेन, ते चालतं, ते तुम्ही नाही बोलायचं. फालतू. एवढी आठवण येते माहितीये त्याची. कान नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला. काय मला बोलायचं माहितीये. राजी जरा ठुमका तर लगा. सांगू मला काय सांगू. त्याचा आवाज ऐकला ना की असं सांगावर असं शहारा यायचा आणि मी एकदम अशी दिल खोलून नाचायचे. चाचू बजा. अहो असं रडू नका. मी नाही देत पाहिजे तो नोट. ऐका ना, रडू नका. तुम्हाला माहिती माझ्यासाठी असं नागिन डान्स करायचं होतं अशफाक. ऐका ना, तुम्ही रडू नका ना साजिद माझीजी. माझं म्हणणं इतकं आहे की तुम्ही रडू नका. तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा. मी काय आशफाक सारखा नागिन डान्स करायचा आहे का मला सांगा. बोलशील साहब करो ना. नाही अशफाक के जैसा करो ना नागिन डान्स. तुम्ही जर असा डान्स केलात ना साहब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडीत डान्स करून दाखवेन साहब. करा ना. मी करायचं. हा खरं तर ते बरं नाही वाटत कारण आमच्या अख्ख्या खानदानात कोणी 1.5 लाखच्या बाहेर नाचलं नाही हो. आणि तुम्हाला
तुम्हाला गंमत सांगू का, आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात किती नाचला बापरे, किती नाचला, असं करतात सगळे. साप पण तुम्ही एकदाचा नागिन डान्स करा ना साप. साप जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला एक चुम्मा देईन. बाई धर्मसंकटात टाकतायत. बाय 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 काय काय हरकत नाहीये नागिन डान्स करायला, पण ते लोळायला मला नाही जमत. मी उभी नागिन चांगली करतो. नाही साहेब, अशफाक मातीचा नागच करायचा. मातीचाच करावा लागेल. हा तेवढं चुम्म्याचं तेवढी लक्षात ठेवा. वा वा दादा, मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. 1.5 मी 3 करणार आहे बघा तुम्ही. चाचू को बोलू, चाचू बजाओ. चाचू वाजवा. हा चाचू. मित्राचं लग्न आहे माझ्या. काय गर्दी हो तुम्हाला सांगतो. म्हणजे 500 जणांची कॅपॅसिटी हॉलची, 1,500 लोकांना बोलवलंय हो. तर माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचं होतं. अहो 2 तास मी त्याला शोधतोय, इतकी गर्दी आहे, मला सापडतच नव्हता होतो. शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर, तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो. तेव्हा मला तो सापडला, म्हणजे भेटला मला तो. भेटलो वगैरे, त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या. आणि जेवणाला गेलो. जेवणाला अरे बाप रे केवढी लाईन सही तुला सांगतो. 2 जण उभी होती, त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलो आहे. एकदाच सगळं घेऊन आलोय. आता पुन्हा लफडं नको. आता निवांतपणे गॅलरीत आलोय. हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू दे. इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले, तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही, अडचण कसली, या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ऐक, काय हल्ली या प्लेटा जड बाई. 1 मिनिट जरा धरता का? मी धरू आहे. हा जरा ऐक बाई. काय ग मुंग्या आल्या ग, मुंग्या आल्या. एवढं मोठं वारुळ म्हटल्यावर मुंगा काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे, शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेले. पुढच्या जन्मात स्किट नको माझ्या प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का तुमच्या? हो. हे धरत आहे, मला पण जेवायचं होतं. अरे कसं होतं माहितीये का, ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारा माणूस, हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का. ते काय होतं माहितीये का, सगळं जेवण असं ना ताटात मिक्स होऊन जातं. हे कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा, तुझ्या हातात ताट राहू दे, मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते, चालेल तुला? 2 ताट आहेत माझ्या हातात. हा ते या हातात ठेवणं, ते त्या हातात राहू दे, चालेल तुला? हा ठीक, पटकन जेवा. फक्त मला पण भूक लागली, कारण म्हणजे आई ग किती रे गुणी. पण सॉरी हा, माझा त्रास होत असेल. नाही खरंच नाही त्रास, खरंच नाही खरंच माझा त्रास होतच असेल तुला. नाही खरंच त्रास नाही, मी सांगतो ना तुम्हाला. नाही पण त्रास होत असेल नाही का, असं 2 हातात नाही खरंच त्रास नाही. त्रास नाही सांगितलं ना तुम्हाला मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय. मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको. 4 वेळा विचारता त्याचा मला त्रास. बरं बाबा चिडू नको. थोडक्यात काय, तुला माझा त्रास होत नाही. तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेस. हो गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. थँक्यू. हो पण टॅलेंटचं काय म्हणाला आता? काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाला? नाही मी असं म्हणलं, इथे कसं काय असं लग्नाला? नाही नायगारा धबधबा बघायला आलोय तिकडे. हा प्रश्न आहे तुमचा आजी, मला सांगा. हातात ताट आहे ना जेवणाचं, मग इथेच येणार ना लग्नाला? कसं होतं, फुकटे चढले या चेहऱ्यापट्टीचे असतात ना लग्नात, म्हणून ओळख ना पडत फुकटे का म्हणताय तुम्ही मला? मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय, तो माझा मित्र आहे, कळलं का? मला ओळखलं नाही का तुम्ही? समीर चौगुले.
समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. ते मी टीव्हीवर असतो. टीव्हीवर मला बघितलं असेल. हा टीव्हीवर असतो. टीव्हीवर असतोस का तू? ए टीव्हीवर बरी अशी मान करत. अहो तो कुत्रा असतो असा. तो नाही तू. मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करतो. समीर चौगुले माझं नाव. अगं बाई तो समीर चौगुले का तो? ओळखलं बाई ग. ए फार चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा. बघते मी दुपारी जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत 5 मिनिटात जेवण जातो माझं. तेव्हा मी स्वतःला सांगते बघ म्हातारे किती नशीबवान आहेस तू. बसल्या जागी 2 घास जेवण मिळतं. नाहीतर यांना बघ 2 घासासाठी किती हातपाय मारावे लागतात. तुम्ही माझा अपमान करताय. तुमच्या लक्षात येतं? नाही 1 मिनिट मी तुम्हाला मदत करतोय ना यार. कौतुक करते बेटा. गैरसमज करून घेऊ नको बाबा. गैरसमज म्हणजे समोर ताट आहे मला जेवता येत नाहीये. जेवशील रे. हे बरोबर नाही तुमचं. मी पटकन जेवून घेते. मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई. माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की मुठभर भात घेतलाय वरण भात पटापट गुट्टू खाऊन टाकते. फार वेळ जातो. पटकन तुम्ही घ्या. घेते. ऐक काय ग बाई कसं दिसतं ते? कुत्रा आहेस का तू? असं नका बोलू यार. सेलिब्रिटी आहेस ना तू. धीर धर जरा धीर धर. काय नाव म्हणाल तुझं? समीर चौगुले. बरं का तिमीर? तिमीर नाही हो समीर नाव आहे. मग तिमीर काय? तिमीर म्हणजे अंधार होतो. समीर म्हणजे वारा. सॉरी बरोबर. तिमीर म्हणजे अंधार नाही का? सॉरी चुकलं बरं का. सुमार कशी डेली पडेल तुमची? घरून ठरवून आलात का मला हे करायचं ते? यार तुम्ही आजी जेवा ना यार. असं काय ना बाबा जेवते. मला ना खूप भूक लागली. हो गुडगुट्या भात आपला पटकन खायचा. काय ग बाई किती वेळ लागणार? 7ला निघालो घरून मी. प्लीज लवकर करा ना. काय ग बाई मीठच नाही यात. जरा मीठ देतो का? तू कसं देणार? ऑक्टोपस नाही का? 1 मिनिट कुठे गेलं मी? ह्याच्या बघा ना 2 वाटा. कसा ते हात नका लावू. मिठाला बरं नाही दिसत हे. वाईट दिसत हे. काय रे लिंबू कोण तुझा बाप आणणार का? नीट बोला. तुम्ही बाप कोणाचा काढताय? हे बा मला उलटा बोलायचं नाही. वरण भातावर लिंबू नको का? हे बा सुभेदारांकडे हे असली थेर चालायची नाही सांगून ठेवते. हे सगळे लाड ना तुझ्या माहेरी करायचे. सासरी चालणार नाही अजिबात सांगून ठेवते मी तुला. अरे मी काय सून आहे का तुमची? कुठला सासर आलाय? मला का बोलताय हे सगळं तुम्ही? आवाज खाली कर. लिंबू दे. आता काय हनवटीने देऊ का? असं घ्या ना. दोन्ही हातात. एक काम धड होणार नाही तुझ्याच्यानं. सगळं मला करावं लागतं या घरात. ऐक. अरे बी डोळ्यात घातली. आता बीला काही शाळेत घालणार का? जन्म दाखला देऊ. कुंकून काढूया. 1 मिनिट जरा डोळा उघड. डोळा उघड. अगं हे काय? हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी. बुबुळ आहे ते. बुबुळ. सीताफळाची बी काय? गंमत केली रे. तुमच्या डोळ्यात पण आहे? इकडे फुकू आपण फुकूया. अरे यार तुम्ही ये रे चिडू नको. हे बघ शिट्टी कसली वाजवताय? शिट्टी कसली वाजवताय? अरे ते म्हातार पडत शिट्टी वाजते रे. 1 मिनिट ये इकडे बघू. काय चाललंय तुमचं? एवढ्या जोरात मारतात का फुंकर? डोळे मागे गेले माझे. मागचं दिसतंय आता मला. लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते. अतिशयोक्तीच्या विनोदावर जगतोय मेला. हो जगतो. तुम्ही ना खूप करायला लागला तर पटपट जेव्हा आता सांगून ठेवतो. चिडू नको रे बाबा. चिडू नको. शूटिंग वाले नाही रे तुम्ही. तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल. नका ना नव्याने गप्पा मारू आता. पटकन जेवा ना. कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात. तुम्ही बोलत कसं. अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो? खाऊ नकोस. पापड पचायला 8 तास लागतात मेले आणि भजी पचायला 24 तास लागतात. नाही पण मी तसं. अरे यार असं करू नका ना यार. नाही कळलं ना? उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलच तर काय सांगू मी जगाला. महाराष्ट्र फालतूगिरीला मुकेल मेल्या. तू काय बोलताय तुम्ही? मला चालणार नाही. आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू?
श्रीखंड अरे राहू दे रे, श्रीखंड घेतलं. अरे तुम्ही श्रीखंड खायचा नाही याची बात. अरे पण का खायचं ना, मला आवडतं यार श्रीखंड, केशर श्रीखंड. श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं. कुठलं लॉजिक आहे म्हातारे? विनोदाला चांगलं नसतं, मेंदू जड होतो, सुचत नाही मग काही. मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या. बसन मी जाऊन यार, श्रीखंड द्या मला. नाही खाऊ नाही रे. श्रीखंड द्या यार. अरे यार मला, अरे यार चवच नाही मेली. थांब जरा एक कोशिंबीर बघू. अरे यार हे काय करता यार तुम्ही? भाजी पण घ्यायला ऐका ना हो, ऐका ना हो. काय जळले पदार्थ एकाला तरी चव आहे का? काय धड चवीचं बनवलंयस तू? माहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून बिकून? का तशीच दिली औदसा आमच्या गळ्यात बांधून? अरे मला काय बोलताय असं यार? मी सून आहे का तुमचे? काय जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको. बघा कसा ओरडतो माझ्या अंगावर. बघा कसं ओरडतो. पत्त्याचं म्हणून पत्त्यात कडीपत्ता ठेवलेला नाही माझ्या. चौगले नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओळखलं का? हा ओळखलं. मी नवरा मुलाचा बाप. अरे हो सचिनचा फोटो काढायला आला. आपण आता फोटो काढला. मला ओळखलं ना तुम्हाला? येस. हे काय 2-2 ताट? नाही हे आजींचं एक ताट आहे, ते मी जस्ट हेल्प. नाही बाई माझं कधीच जेवण झालं. अरे माझं नाही मी हे आजी खोटं बोलतात. जस्ट फन एलिमेंट. मी आपली गार वारं खायला आले हो. नाही गारेवारे खाली इकडे कुठे? नाही हे खूप वाईट आहे चौगले. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुम्हाला हे शोभत नाही. अरे नाही तसं नाही, मला तसं खरंच म्हणायचं नाही. ठीक आहे आता घेतला तर खा. अरे नाही माझं नाही, हे असं करू नका. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. चौगले आजीचे मी आजींची आहे. हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले सावते. झाडा कोणाला बोलला? नाही झाडा कोणाला बोलला? मी नाही बोललो झाडा. झाडा कोणाला बोलला? ही म्हातारी बोलली झाडा. मी कशाला झाडा बोलेन? लाज वाटतं म्हातारी आळ टाकतोस. हे तिचे धंदे नाही, ते तुझे आहेत. तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये. महाराष्ट्राची हास्य माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढून कळलं का?